चला मस्त आंब्याच्या झाडाला राख होऊन जाते. बघू आता याचं किडी पण जे किडलेलं आहे ते कमी होतं का नाही. तसं इंजेक्शन दिलं आहे याला आणि त्याचबरोबर बरंच मधून अधून मीठ घालतो. आणि आपण काल हे जे तणनाशक मारलं होतं किती जळालं आहे बघा. इथून तिथून हे जळालं, हे पण जळालेलं आहे. काही काही ठिकाणी ना तणनाशक मारलं गेलं नाही वाटतं. हे वेल राहिला ते हिरवागारच आहे. इकडचं पूर्ण जळालेलं आहे. आणि असं झालं आहे की पाऊस पण येतो आहे. आकाच्या तिकडचं पण जळालेलं आहे. पाऊस पण येतो आहे. पुन्हा नको यांना पाणी भेटून जिवंत व्हायला. हे केनपट तर गेलं केनपट गेलं. पण याच्यामध्ये जे मुळं आहे ना ते पुन्हा केनपट असं काय म्हणतात निर्मिती करतात मुळं. खरं ती मुळं गेली पाहिजेत. आता ह्या इकडच्या साईडचं इकडचं सुद्धा पूर्ण गेलं आहे जळून. म्हणजे मी जवळजवळ किती मारले होते, चार काय म्हणतात ते पंप, 4 पंप मारले होते मी. ते इथलं पण जळालेलं आहे. इथपर्यंत सगळं औषध पुरलं, फक्त इथं पुरलं नाही. मग काय झालं, एक बाटली होती, फक्त एकच बाटलीचा वापर केला. जी मोठी बाटली होती ती, लहानी बाटली संपलीच होती. 3 याच्यातच संपली होती. मग 4था पंप मी असा वापरला. आता काय माहिती इथलं पण ते केनपटाची होती, जी लहान होती ना त्याच्यामध्ये केनपट जळण्यासाठी होती. पण हे बघा केनपट आहे इथे जिवंतच आहे. आणि इकडं पण मारलं होतं मी या साईडला कडेनीपर्यंत. आणि इकडचं नाही दिसत वाटतं. आणि इथलं हे पूर्ण नाही जळालं ना. हे म्हणजे जळालं नाही म्हणजे इथं मी मारलंच नाही वाटतं. हे बघा किती हिरवगार राहिलेलं आहे. हे राहिलेलं आहे हातानेच काढावं लागणार आहे. आणि हा जो बुचका आहे ना हा सुद्धा हातानेच काढावा लागणार आहे मला. आता चला मी तुम्हाला आपलं मूग दाखवते. मूग किती उंचीचं झालं आहे. याच्यामध्ये सुद्धा गवत आलेलं आहे. आता याला पण मारावं लागणार आहे. पण ते मुगाचं एक वेगळंच असतं ती फवारणी, तणनाशक फवारणी. तर हे बघा, तर आपलं हे मुगाचं इतकी उंची वाढलेली. पाऊस मधून येते म्हणून बरं आहे बाई, नाहीतर इथं स्प्रिंकलर लावावं लागले असते. चला काही दिवसांनी शेंगा येतील याला. आणि चला हे हातानेच काढावं लागणार आहे. इथं लागलेलं नाही. इथं तर मारलेलं आहे मी, पण इथं पूर्ण तर लागलेलं नाही. कारण मी इकडं मूग होतं त्याच्यामुळे मी इकडं फिरकलीच नाही जास्त, इकडे गेलीच नाही. मग ते हातानेच काढावं लागणार आहे. सकाळी पाणी दिलं ठेवून. भांडे पण झाले माझे घासून, ते ठेवले निथळायला. आता छान असं कडक पाणी घेते, कारण याला थंडी पण वाजते अशी. तर तापवते. आज शुक्रवार आहे ना. काय अशी चूल पेटून ठेवावं लागते. मी आंघोळ केली तर मग ते गरम जे पातेलं आहे ना त्या पातेल्यात सुद्धा पाणी ठेवून दिलं होतं. इतक्या वेळ ते पाणी गरम झालं. आणि म्हटलं मग आता घ्या भाजी करून. हे तर चूल भिजून जायची, पाणी पण आलंय नळाला. याची कोथिंबीर टाकायची भारी, म्हणजे चव उतरते याच्यामध्ये तेलामध्ये. आज तर काय सिंपलच भाजी आहे. आणि दरवेळेस सांगायची तीच भाजी, त्याच्यामुळे काय आता सांगावं नाही का. ते असे असे मसाले सुद्धा तेलामध्ये असे छान घेतले ना भाजून, काय होतं तो झणका जरा थोडासा कमी होतो. चला तर मला आहे ना पाणी भरायचं आहे. मी सोंग घेतली ती भाजी, मिठाच्या पाण्यात टाकली होती ती. आणि याच्यात काय पाणी टाकणार नाही मी, भाजी बनवणार आहे चमचमीत तेलातलीच असे. तसं तेल टाकते ना मीठ राहिलं, मीठ टाकलं म्हणजे आपोआप पाणी सुटतं.
भाकरीला निखार किती भारी पडलाय. तो भाकरी करू भाकरी करावं का चपात्या करावं प्रश्न पडलाय. अचानक पावसाला सुरुवात झाली. इतका जोरदार पाऊस राहिलाय आणि वर फक्त काहीतरी थोडेसे ढग इथंच जमा झालेले. हां, आणि ते जे तणनाशक मारलेलं सर्व जळालेलं फक्त तिथंच राहिलंय. तिथं मी गेलीच नव्हती. म्हटलं तिथं मुगाचं रोपं वगैरे होते ना, त्याच्यामुळं मी तिथं मारलंच नाही. पण तेवढा भाग राहिलेला आहे, बाकी सगळं जळून गेलं हे एका दिवसात. असं एवढं मारलं मी. इथं सुद्धा कसं पिवळं पिवळं दिसते. पण असा पाऊस पडला ना जोरात, तर अजून फक्त हे वरचं जळालेलं आहे. आतील मुळं तर असतीलच ना जिवंत. इकडचं पूर्ण जळून गेलं. आत्तापर्यंत सगळं जळालं. आता इतक्या वेळ आहे ना ऊन होतं. ऊन गेलं आहे. पाऊस ते जोरात आला होता एकदम गप्प. खरं चुलीवरच करायचं होतं, पण बाहेर आता म्हटलं जाऊ दे, पाऊस असल्यावर मजा येते की नाही. आता कांदा तळू राहिलेला आहे, म्हणजे भाजू राहिलेला आहे. इकडं मिरची मी अगदी मस्तपैकीची वाटून घेतली मिक्सरच्या ह्याच्यातून. जिरे वाटायला लागत होते असं. आणि इकडं बटाटे अगदी स्मॅश केलेले उकडून. आणि आता आहे ना मी करणार आहे बटाटवडे. पहिलं घेते ना आता मस्त कांदा. मला आहे ना आठवण ना नेमकी की बटाटवड्यामध्ये कांदा असतो की नसतो. खूप विचार करत बसल्या. म्हटलं बिना कांद्याचंच करावं का काय, पण आठवणच मला. म्हटलं जाऊ देत आपण कमेंट करूया, आपण विचारूया. सांगते ना आपल्या मैत्रिणी की बटाटवड्यामध्ये कांदा असतो की नसतो. चला तर हे पूर्ण पाहत असाल तर मग तुम्ही उत्तर द्याल, आणि नाही पाहिलं तर कसलं देत आहे. दूध दिलं ना मी तुला आत्ताच. अगं का पळते, तिला माहिती व्हिडिओ चालू आहे. पळाली, लपून बसली ती काय. चला आता मस्तपैकी ते आता मी काय केलं आहे, इकडं वडे बटाटवड्यासाठी मस्त हे गोल गोल थापून घेतलेले. इकडं मिश्रण पण केलेलं आहे आणि तेल तापायला ठेवलेलं आहे. छान असं तळून आखड महिना संपत आलेला आहे. पण आता बघूयात आपलं का. 2 आठवड्याचे बटाटे खूप पडले होते आणि त्याला कोंब पण यायला लागले होते. म्हटलं तर हे काय ठेवून तरी काय करू. आणि आषाढ महिना आहे म्हटलं चला, आणि मला पण खूप खायची इच्छा झाली होती. म्हणून आहे ना दुपारी मी हे बटाटवडे करण्याचा निर्णय घेतला आणि मस्त चालू आहे बटाटवडे. मस्त झाला आहे बटाटवडा. हो देणार आहे तुला. चला आता हे सगळं मी काय करते बाकीचे तळून घेते. इकडं मस्तपैकी बटाटवडे झालेले छान 4-5 झाले. आणि इकडं हे मनीला जेवढं खाईल तेवढं. ती केव्हाची म्याव चालली तिची. गरम गरम दिलं तर खाई ना ती, चटके बसले तोंडाला. म्हटलं आता थंड होऊ द्या आणि थंड होईल आणि मग देते. तशी चटणी पण बनवता येते याची. असं आता याच्यावर मी टोमॅटो केचप घेऊन खाते, म्हणजे छान आणखी लागेल. हे बघा भटकी कुत्री. आणि ही जी मोठी दिसतीये या कुत्रीचीच काय म्हणतात ती कुत्री. कुत्रीचीच. आणि हे भावंड तिचे किती क्यूट आहे. गुब्बू गुब्बू सांभाळते माना कशी. येऊ राहिलंय ते इकडे. ओहो माझ्याकडे काय नाही आहे. येऊ नको बाई भीती वाटते मला चांगली. अशी भुकते ना ही पण. येऊन देत नाही जवळ कोणाला. मी अजून तर गेली नाही जवळ, म्हणजे त्यात आले खेळायला बाहेर. किती छान आहे गुब्बू गुब्बू. तिकडून कुत्रे आले म्हणून लगेच हुसकून दिला. आणि त्या नाल्यामध्ये राहतात बघा, दिसते ना नालं तिथं, त्याच्यामध्ये जातात ते. किती भारी खेळ राहिले.
चला आज मस्त ऊन पडलेलं आहे आणि आपला हा मूग इकडं काहीतरी पेरलेलं आहे बरं काही मग काय वाटतं. तर चला मी तुम्हाला आपल्या तिकडचा वावरातला मका दाखवते. इथं सुद्धा मूग आहे पण इथं उगलंच नाही जास्त. काही ठिकाणी उगलं काही ठिकाणी नाही उगलं असं आहे ते. ही जमीन जरा एवढी हे नाही ना. इथं उगलेलं आहे चांगलं. आता मी आले होते मोटर चालू करायला. एकदा काय लावले. हा ऊस आहे. तर मोटर बंद आहे. मोटर चालू असते ना ती ह्याचं चालू असतं ना तर बंद आहे. लाईट नाही आहे. म्हटलं पाणी भरावं पाणी राहिलं नाही. बघा मका आपला इथं मका आहे आणि ती टाकी दिसते टाकीच्या तिकडे सुद्धा मका आहे. चला तर विहिरीला पाणी किती उतरलं. इतके दिवस पाऊस होता तर आले बऱ्यापैकी. हे तर केलंच यांनी सुगरणीने खोपा. हे झाड पण जळून गेलंय पूर्ण. झाड बघा ना कसं उगवलंय. तर असं आहे आपला मका. बंदच आहे. चलो मोटरची लाईट असते तर इथं दिसली असते. लाईटच नाही. तर चला आता मोटर चालू करायला आलीच होती. म्हटलं जाता जाता मोबाईल घेऊन जाऊ आणि पिकं पण दाखवू आपण. त्याचं शूट करू. तर इथपर्यंत आलेले आहे पिकं आपली शेतातली. तर चला तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.